तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे शेतात जंगली जनावरांचा उपद्रव रोखण्यासाठी लावलेल्या विद्युत उपकरणाची वायर तपासताना विजेचा धक्का लागून मधुकर बापूराव भालेराव वय 48 वर्ष यांचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना 16 ऑगस्ट रोजी घडली। शेतातील पिकांचे जंगली जनावरांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी भालेराव यांनी आवाज करणारे विद्युत उपकरण लावले होते। हे उपकरण सुरू होत नसल्याने वायरमध्ये बिघाड झाला आहे का हे तपासण्यासाठी ते शेतात गेले होते। तपासणी दरम्यान त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। राळेगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठवला। त्यांच्या पश्चात पत्नी व 2 मुले आहेत। जंगली जनावरांचा बंदोबस्त व वीज जोडण्यांची सुरक्षा तपासणी करण्याची मागणी। या घटनेमुळे वनोजा गावावर शोककळा पसरली आहे। जंगली जनावरांचा वाढता उपद्रव आणि शेतातील असुरक्षित वीज जोडण्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। वन विभागाने जंगली जनावरांचा बंदोबस्त करावा तसेच महावितरणने शेतातील वीज जोडण्यांची सुरक्षा तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। भालेराव कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत मिळावी अशीही मागणी करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।